नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आहे आपला डिजिटल सोबती आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी. शेतीवाडीच्या गप्पा तर रोजच होतात, पण सध्या राज्याच्या राजकारणात जे पीक पेरलं जातंय त्यामुळं गावच्या पारावरच्या दप्पाही रंगल्या आहेत. विषय आहे राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि निष्ठावंतांचा वनवास. चला तर मग पाहूया सविस्तर बातमी. आजची मोठी बातमी, सत्तेच्या सारीपाटात निष्ठावंत मागे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी आता खऱ्या अर्थानं फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे. पण यंदाची निवडणूक केवळ आकड्यांची नाही, तर आपले विरुद्ध परके अशी होणार असल्याचं दिसतंय. भाजपमध्ये धुसफूस सुरू. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. गेल्या काही वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना भाजपने लाल दिवा दिला, पण जे कार्यकर्ते गेली 25-30 वर्ष सतरंजा उचलतायत त्यांना मात्र अजूनही वेटिंगवर राहावं लागतंय. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये मोठी धाकधूक आहे. त्यांना उमेदवारी मिळणार का, की पुन्हा एकदा एखाद्या बाहेरच्या बड्या नेत्याला संधी देऊन निष्ठावंतांच्या जखमेवर मीठ चोळलं जाणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मवियामध्ये 1 जागा आणि 3 दावेदार. महाविकास आघाडीची अवस्था एक अनार 100 बिमार अशी झाली आहे. त्यांच्याकडे फक्त 1 जागा सुरक्षित निवडून आणण्याइतकं संख्याबळ आहे. शरद पवार स्वतः मैदानात उतरणार की शिवसेना युबीटी आपला हक्क सांगणार? काँग्रेसनेही आपला दावा ठोकला असून यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे अन्नदाता न्यूजला दिसत आहेत. महायुतीचं गणित कोणाचं पारडं जड? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटात सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा असून पक्षातील जुने जाणते नेते या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अन्नदाता शेतकरी न्यूजचा विशेष रिपोर्ट. शेतकरी जसा पाऊस पडल्यावर पेरणी करतो, तसंच हे राजकीय नेते आता निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाची पेरणी करत आहेत. पण ही पेरणी सर्वसामान्यांच्या हिताची आहे की फक्त सत्तेसाठी, हे येणारा काळच ठरणेल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.